नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण. एका वकिलाने सांगितलेला हृदयस्पर्शी किस्सा. नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी, रापलेला चेहरा, वाढलेली दाढी, मळलेली कपडे आणि म्हणाले, सगळ्याच जमिनीवर स्टे लावायचा आहे. आणखी काय कागद पाहिजेत? किती खर्च येईल? मी त्यांना बसायला सांगितलं. ते खुर्चीवर बसले. त्यांची सर्व कागदपत्रे तपासली. त्यांच्याकडून माहिती घेतली. अर्धा पाऊण तास गेला. मी त्यांना सांगितलं, मी अजून कागदपत्रे पाहतो. तुमच्या केसचा विचार करूया. तुम्ही असंच करा. 4 दिवसांनी परत या. 4 दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावाबद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता. मी त्यांना बसायची खूण केली. ते बसले. मग मीच बोलायला सुरुवात केली. मी तुमची कागदपत्रे पाहिली. तुम्ही दोघे भाऊ, एक बहीण. आई वडील लहानपणीच गेले. तुमचं शिक्षण 9वी पास. धाकला भाऊ MA BEd. तुम्ही भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडली. रानात लंगोटीवर राबला. नेवरा दाजीच्या विहिरीवर दगड फोडली. सदाबापूच्या उसात चऱ्या पाडल्या. पण भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही. एकदा बहीण शेतात गुरं चारत होती. तुमचा भाऊ शाळेतून आला होता. कसा तो म्हशीच्या आडवा गेला आणि त्याला शिंग लागली म्हणून संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं. तुम्ही खांद्यावरून त्याला बोरगावला नेलं. खरं म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळतं वय नव्हतं. फक्त कळती माया होती. आईबापाच्या मागं यांचा मीच आईबाप ही भावना होती. तुमचा भाऊ BA ला गेला. ऊर भरून आला. तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट उपसायला लागला. पण अचानक त्याला किडनीचा त्रास सुरू झाला. दवाखाना केला. बाहेरचं केलं पण गुण आला नाही. शेवटी डॉक्टरांनी किडनी काढायला सांगितली. तुम्ही तुमची किडनी दिली. ऑफिसर झाल्यावर खूप फिरायचं आहे. नोकरी करायची आहे. तुला आमच्यापेक्षा लय त्रास. आम्ही रानातली माणसं. आम्हाला एक किडनी असली तरी चालतंय. तुम्ही बायकोचं सुद्धा न ऐकता किडनी दिली. भाऊ MA झाला. हॉस्टेलवर राहायला गेला. गावात मटण पडलं. डबा नेऊन द्यावा. शेतात कणसं आली. कणसं नेऊन द्यावी. कुठला सण आला. पोळ्यांचा डबा द्यावा. घरापासून हॉस्टेलचं अंतर 25 किलोमीटर. पण तुम्ही सायकलने गेला. घासातला घास घातला. भावाला नोकरी लागली. तुम्ही गावात साखर वाटली. 3 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं. झालं म्हणजे त्यानंच केलं. तुम्ही फक्त हजर होता. पण तरी अभिमान होता. भावाला नोकरी लागली. भावाचं लग्न झालं. आता तुम्हाला आणि बायका पोरांना सुख लागणार होतं. पण झालं उलटंच. लग्न झाल्यापासून भाऊ घरी येत नाही. बोलावलं तर म्हणतो, मी बायकोला शब्द दिलाय. घरी पैसा देत नाही. विचारलं तर म्हणतो, अंगावर कर्ज आहे. गेल्या वर्षी कोल्हापुरात फ्लॅट घेतला. विचारलं तर म्हणतो, कर्ज काढून घेतलाय. सगळं सांगून झाल्यावर मी थोडा वेळ थांबलो. नंतर म्हणालो, आता तुमचं म्हणणं आहे की त्याने घेतलेल्या मिळकतीवर स्टे लावायचा? तो पटकन म्हणाला, हो, बरोबर. मी म्हणलं, स्टे लावता येईल. भावाने खरेदी केलेल्या मिळकतीमधला हिस्सा पण मिळेल. पण तुम्ही दिलेली किडनी परत मिळणार नाही. तुम्ही भावासाठी आटवलेलं रक्त परत मिळणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी खर्च केलेलं आयुष्य पण परत मिळणार नाही. आणि मला वाटतंय या गोष्टीपुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची किंमत शून्य आहे. त्याची नियती बदलली. तो त्याच्या वाटेनं गेला. तुम्ही त्याच वाटेनं नको जाऊस. तो भिकारी निघाला. तुम्ही दिलदार होता. दिलदारच राहा. तुम्हाला काही एक कमी पडणार नाही. उलट मी म्हणेन, वडिलोपार्जित मिळकतीमधला तुमचा हिस्सा तेवढा पेरा. त्याचा हिस्सा पडीक राहू द्या. कोर्ट कचेरी करण्यापेक्षा मुलांना शिकवा. शिकून तुमचा भाऊ बिघडला म्हणून पोरं बिघडणार नाहीत. त्यानं 10 मिनिटं विचार केला. सगळी कागद पिशवीत कोंबली. डोळं पुसत म्हणाला, चलतो साहेब. या गोष्टीला 5 वर्ष झाली. परवा तो पक्षकार अचानक ऑफिसला आला. बरोबर गोरागोमटा पोरगा. हातात कसली तरी पिशवी. मी म्हटले, बसा. तो म्हणाला, बसायला नाही आलो साहेब, पेढं द्यायला आलोय. हा माझा पोरगा. न्यूझीलंडला असतो. काल आलाय. आता गावात 3 मजली घर हाय. 8-9 एकर शेत घेतलंय. तुम्ही म्हणाला होता कोर्ट कचेरीच्या वाटेला लागू नका. मी पोरांच्या शिक्षणाची वाट धरली.
मला भरून आलं. हातातला पेढा हातातच राहिला. रागाला योग्य दिशा दिली तर पुन्हा रागवायची वेळ येणार नाही.